Welcome students. In last lecture we studied about what is the meaning of natural rubber. Okay, then after vulcanization of rubber. In today's lecture we are going to start next point, that is synthesis of synthetic rubber. म्हणजेच प्रिपरेशन ऑफ सिंथेटिक रबर. हे सिंथेटिक रबर काय असतात आणि कसे तयार केले जातात ते पाहिजे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं नॅचरल रबर म्हणजे काय. द रबर विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम द नेचर, इट मीन्स फ्रॉम द रबर ट्री इन द फॉर्म ऑफ कोलायडल सोल्युशन, इट इज कॉल्ड एज अ नॅचरल रबर. नॅचरल रबर हे सॉफ्ट असतं, त्याची टेन्साइल स्ट्रेंथ कमी असते, म्हणून त्याच्यात सल्फर टाकून त्याचं व्हल्कनायझेशन केलं जातं. ओके, पण आपण एवढी प्रोसेस करण्यापेक्षा नॅचरल रबरवरती केमिकल ट्रीटमेंट करण्यापेक्षा सिंथेटिक रबर देखील तयार करू शकतो. आणि म्हणून वेगवेगळ्या रबर इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे केमिकल वापरून सिंथेटिक रबर तयार केले जातात. त्यातले आज आपल्याला काही निवडक सिंथेटिक रबर यांचं प्रिपरेशन आणि त्यांचे युजेस पाहायचे. तर ओके, सो लेट्स बिगिन प्रिपरेशन ऑफ सिंथेटिक रबर. ओके, तर कोणकोणते रबर पाहायचे. तर सिंथेटिक रबर पाहत असताना ब्युनायस पहिलं पाहायचं आपल्याला. ब्युनायस ज्यालाच SBR ट्रेड नेम आहे व्यापारामध्ये, त्याला SBR म्हटलं जातं, ते पाहायचं. नंतर दुसरं पाहायचं आपल्याला ब्युनायन. ओके, ब्युनायन याला आपण ABR अक्रिलोनायट्राइल ब्युटाडाइन रबर असं म्हणतो. तिसरं पाहायचं आपल्याला जे की ब्युटेड रबर कसं तयार केलं जातं ते ब्युटेड रबर. आणि त्यानंतर चौथं पाहायचंय निओप्रीन रबर. ओके, एका एकानं आपण सुरुवात करूया. चला सुरुवातीचं पहिलं पाहू आपण. कोणतं पाहायचं पहा, प्रिपरेशन ऑफ सिंथेटिक रबर मध्ये सुरुवातीला आपण पाहूया ब्युनायस. कोणतं पाहायचं विद्यार्थी मित्रांनो, ब्युनायस. नाव नवीन आहे ते पहा, ब्युनायस. ब्युनायस. ओके, याला ब्युनायस हे नाव आहे आणि याला जे फुल नेम आहे या कंपाऊंडचं, या पॉलिमरचं नाव काय आहे. तर या कंपाऊंडला म्हटलं जातं स्टायरीन. नीट लक्षात घ्या, स्टायरीन ब्युटॅडाइन रबर. कोणतं, स्टायरीन ब्युटॅडाइन रबर असं त्याचा फुल फॉर्म आहे. स्टायरीन ब्युटॅडाइन रबर. स्टायरीन ब्युटॅडाइन रबर याला शॉर्टकट SBR देखील म्हटलं जातं. याला शॉर्टकट SBR असं देखील त्याला म्हटलं जातं. ओके, तर चला सुरुवात करूया आपण. कसं तयार केलं जातं त्याविषयी पाहू आपण. एक एक प्रिपरेशन पाहू. चला सगळ्यात अगोदर हे जे ब्युनायस आहे, या ब्युनायसला काय नाव विद्यार्थी मित्रांनो, ब्युनायस हे त्याचं ट्रेड नेम आहे. व्यापारामध्ये जसं आपण म्हणतो इंडस्ट्रीमध्ये किंवा इंडस्ट्रियल नेम ऑफ स्टायरीन ब्युटॅडाइन रबर इज ब्युनायस. कोणतं आहे तर ब्युनायस, किंवा त्याला शॉर्टकट SBR या नावाने देखील ओळखलं जातं. हे तयार करण्यासाठी मोनोमर कोणते लागतात, तर हे तयार करण्यासाठी मोनोमर लागणारे एक आहे स्टायरीन, दुसरा आहे ब्युटॅडाइन. चला कसं तयार करतात त्याविषयी मी तुम्हाला सांगतोय. कसं तयार करतात पहा. मी असं म्हणतो, इथं आपण एक कंटेनर घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. काय घ्यायचं आपल्याला, इथं कंटेनर घ्यायचं. आता कंटेनर मध्ये काय करायचं, तर कंटेनर मध्ये आपल्याला पॉलिमर तयार करायचे. ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी कंटेनरची भाषा सांगतोय. ऍक्च्युअली फक्त रिएक्शन लिहून दाखवायला पाहिजेत, पण रिएक्शन लिहून दाखवत असताना ती प्रोसेस आपण करत आहोत याची जाणीव तुम्हाला होणं महत्वाची आहे. आणि त्या जाणीवेतूनच आपण लक्षात घेणार आहोत, आपण समजून घेणार आहोत. ओके, तर असं गृहीत धरा, हे कंटेनर म्हणजे एक पातेला आहे असं गृहीत धरू शकता कंटेनर. ओके, इन दिस कंटेनर वी हॅव टू टेक लार्ज नंबर ऑफ, आता मोनोमर कोणते, लार्ज नंबर ऑफ स्टायरीन. काय घ्यायचं पहा, लार्ज नंबर ऑफ स्टायरीन घ्यायचे. तर काय घ्यायचं, तर स्टायरीन. अरे बापरे काय कंपाऊंड आहे, मी सांगतो नवीन कंपाऊंड तुम्हाला. स्टायरीन घ्यायचं आणि त्याचबरोबर यामध्ये लार्ज नंबर ऑफ ब्युटॅडाइन टाकायचे. तर स्टायरीन आणि त्यात काय टाकायचं विद्यार्थी मित्रांनो, ब्युटॅडाइन टाकायचं. ओके, स्टायरीन आणि ब्युटॅडाइन टाकायचं. आणि ही रिएक्शन होत असताना आपल्याला टाकायचं आहे K2SO8 पोटॅशियम परसल्फेट नावाचं कॅटलिस्ट टाकायचं. K2SO8 हे टाकायचं आणि या कंटेनरला एका विशिष्ट अशा टेम्परेचरला हीट करायचे. आणि काय करायचं आपल्याला, हीट करायचं. When styrene is react with butadiene in presence of K2SO8 on heating, it gives corresponding polymer and that polymer is called as a styrene butadiene rubber. चला कसं तयार करायचं सांगतो. तर सगळ्यात अगोदर मी असं म्हणेल की हा जो आहे ब्युनायस, कोणता, याचं ट्रेड नेम इंडस्ट्रीमध्ये किंवा मार्केटमध्ये
ह्या स्टायरीन ब्युटाडाईन रबरला ब्युनायस असं म्हटलं जातं. म्हणून मी म्हणतो ब्युनायस. पहा इथं ब्युनायस दॅट इज ब्रॅकेट मध्ये SBR शॉर्टकट टाकतो. SBR इज अ कोपॉलिमर ऑफ स्टायरीन अँड ब्युटॅडाईन. एक एक आपण पाहूया स्टायरीन आणि ब्युटॅडाईन. आता याच्यासाठी लागणारे मोनोमर कोणते लक्षात ठेवा. ब्युनायस इज अ कोपॉलिमर ऑफ स्टायरीन अँड ब्युटॅडाईन. तर मोनोमर कोणते आहेत, तर मोनोमर आहे एक स्टायरीन, दुसरा ब्युटॅडाईन. ओके, तर चला मोनोमर्स ऑफ ब्युनायस आर स्टायरीन अँड ब्युटॅडाईन. ओके, चला सांगतो तुम्हाला. पहा मी असं रिॲक्शन येतो वेन स्टायरीन. आता स्टायरीनचा फॉर्म्युला काय, आम्हाला तो प्रश्न पडलाय. स्टायरीनचा फॉर्म्युला काय, तर चला मी सांगतो स्टायरीनचा फॉर्म्युला. हे पाहिजे घेतोय हे ही रिंग. ओके, बेंझिन रिंग माहित तुम्हाला. हे घ्या, याच्यावरती लिहितो मी CH डबल बॉन्ड CH2. ओके, हा कोणता कंपाऊंड आहे, C6H5 CH डबल बॉन्ड CH2. विद्यार्थी मित्रांनो, याचं कॉमन नेम आहे स्टायरीन. काय कॉमन नेम त्याचं, स्टायरीन आहे. आणि याचा आययुपीएसी नेम हे आहे 2-फिनिल आहे. याचा आययुपीएसी नेम काय, तर ते आहे 2-फिनिल काय आहे, तर 2-फिनिल. पण त्याला इंडस्ट्रीमध्ये स्टायरीन या केमिकल नावानं जास्त ओळखलं जातं. वेन लार्ज नंबर ऑफ स्टायरीन, पहा एन नंबर ऑफ म्हणजे लार्ज नंबर ऑफ, म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणात स्टायरीनचे मोनोमर्स घ्यायचे. लार्ज नंबर ऑफ स्टायरीन इज रिएक्ट विथ लार्ज नंबर ऑफ 1,3 ब्युटॅडाईन. आता 1,3 ब्युटॅडाईनचा फॉर्म्युला कोणता, तर हे पहा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहितीच आहे याचं आययुपीएसी नेम काय विद्यार्थी मित्रांनो, 1, 2, 3 आणि 4. याचं आययुपीएसी नेम आहे ब्युट्या 1,3 डाईन किंवा यालाच 1,3 ब्युटॅडाईन देखील तुम्ही त्याला म्हणू शकता. वेन एन नंबर ऑफ स्टायरीन इज हिटेड विथ एन नंबर ऑफ ब्युटॅडाईन इन प्रेझेन्स ऑफ K2S2O8 इन प्रेझेन्स ऑफ K2S2O8. K2S2O8 काय, तर तो कॅटलिस्ट आहे. पोटॅशियम परसल्फेट त्याला आपण म्हणतो. ऑन पॉलिमरायझेशन वेन स्टायरीन इज heated with butadiene in presence of K2S2O8 on polymerization. यांचं पॉलिमरायझेशन होईल. ऑन पॉलिमरायझेशन गिव्स काय देतं पाहता, ऑन पॉलिमरायझेशन गिव्स. आता ही रिएक्शन कशी लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, आणि ही रिएक्शन लक्षात ठेवताना मी तुम्हाला असं म्हणतो की ज्यावेळेस यापासून जे पॉलिमर तयार होतं, हे पॉलिमर तयार होत असताना इथं कॉम्पोजिशन घ्यायचं आहे. तर स्टायरीन 25% घ्यायचं आहे. स्टायरीन किती टक्के घ्यायचं, स्टायरीनचं कॉम्पोजिशन 25% आणि ब्युटॅडाईनचं पर्सेंटेज किती, तर 75%. ओके, तिनास एक जसं आपण म्हणतो, जर आपण 3 मॉलिक्यूल ब्युटॅडाईनचे घेतले तर 1 मॉलिक्यूल हा स्टायरीनचा घ्यायचा आहे. ओके, म्हणून 25% ऑफ स्टायरीन अँड 75% ऑफ ब्युटॅडाईन. When large number of styrene and butadiene are heated at high temperature in presence of K2S2O8, these on polymerization gives styrene butadiene rubber म्हणजेच ब्युनायस. आता हे पॉलिमर लिहित असताना काय करायचं पहा, कशी लक्षात ठेवायची रिएक्शन. तर मी असं म्हणेन तुम्हाला की हा जो CH डबल बॉन्ड CH2 आहे, नीट लक्षात ठेवा, हा जो बॉन्ड आहे कार्बन कार्बन बॉन्ड, हा बॉन्ड ब्रेक डाऊन होतो आणि हा जो बॉन्ड आहे तो या कार्बनला जोडला जातो. नीट लक्षात घ्या काय सांगतो, तर CH डबल बॉन्ड CH2 मधला पाय बॉन्ड ब्रेक डाऊन होतो आणि हा पाय बॉन्ड या कार्बन सोबत जोडला जातो. नवीन कार्बन कार्बन बॉन्ड जोडला जातो. त्यानंतर हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, हा जो कार्बन कार्बन बॉन्ड आहे तो ब्रेक डाऊन होऊन शिफ्ट होतो, इथं शिफ्ट होतो. नंतर हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेक डाऊन होऊन पुढच्या कार्बनला जोडला जातो. आणि म्हणून मला असं म्हणायचंय, हा डबल बॉन्ड याला जोडला दाखवायचा. इकडे लक्षात येते तुमच्या, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हा पाय बॉन्ड या कार्बनला जोडला दाखवायचा, हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट झालेला दाखवायचा, हा डबल बॉन्ड पुढं टू बी कंटिन्यू चेन कंटिन्यू करण्यासाठी जोडला जातो. आणि तसंच हा जो कार्बन आहे या कार्बनला मागचं युनिट जोडलं जातं. आणि म्हणून या पॉलिमरचं स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं, तर ह्या पॉलिमरचं स्ट्रक्चर काढायचं. हा जो कार्बन आहे या कार्बनला मागचा कार्बन जोडलेला असणार आहे. म्हणून इथं पहा, इथं तुम्ही CH खाली तिथं पहा CH, आणि ही रिंग जशी असताशी ही जी रिंग येते जशी असताशी पहा, इथं मी काढतो ही रिंग जशी असताशी. नीट लक्षात घ्या काय करतो तुम्ही. ओके,
ही रिंग CH2 आहे, या CH ला मागचं युनिट कार्बन, मागचा कार्बन जोडलेला दाखवायचा, म्हणजे इतर रे सोडली, नंतर हा CH, आणि हा डबल बॉन्ड मधला जो बॉन्ड आहे हा बॉन्ड कोणासोबत, या कार्बन सोबत, म्हणजे CH डबल बॉन्डच्या ऐवजी CH सिंगल बॉन्ड CH2. ओके, आणि हा डबल बॉन्ड इथं या कार्बन सोबत बॉन्ड जोडण्यासाठी वापरला जातो, म्हणजे CH2 आणि कार्बन यांच्यात परत नवीन बॉन्ड तयार होतो, इथं यायचं CH2. ओके, तुम्ही पाहताय इथं CH2 कार्बन कार्बन यांच्यात बॉन्ड, नंतर हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट होतो, म्हणजे CH डबल बॉन्ड CH येईल, इथं CH डबल बॉन्ड CH. ओके, पुढं हा बॉन्ड पुढच्या युनिटला जोडला जातो, म्हणून CH2 आणि इथं पुढं टू बी कंटिन्यू. ओके, तर या प्रकारचं जे पॉलिमर आहे, हे पॉलिमर कोणत्या मोनोमर पासून तयार झालं, तर हे जे पॉलिमर आहे हे पॉलिमर लार्ज नंबर ऑफ स्टायरीन आणि लार्ज नंबर ऑफ ब्युटॅडाईन पासून तयार झालं, म्हणून याचं नाव काय आहे, तर याचं कंप्लीट नाव जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर स्टायरीन ब्युटॅडाईन रबर असं आहे. काय तर स्टायरीन ब्युटॅडाईन रबर, स्टायरीनचं S, ब्युटॅडाईनचं B आणि रबरचं R, म्हणून याला मी म्हणतोय SBR. याला शॉर्टकट काय देतो पहा, SBR. स्टायरीनचं S, ब्युटॅडाईनचं B आणि रबरचं R, हे झालं त्याचा शॉर्ट फॉर्म SBR. आणि मार्केटमध्ये म्हणजे इंडस्ट्रीमध्ये स्टायरीन ब्युटॅडाईन रबर याला एक विशेष अशी ओळख आहे, ती कोणत्या नावानं, तर ब्युना S या नावानं ती ओळख आहे. कोणत्या, ब्युना S या नावानं ओळख आहे. ओके, मग तुमच्या लक्षात आलं का, काय काय लक्षात ठेवायचं इथं तुम्हाला, हे जे ब्युना S आहे त्याचे मोनोमर्स कोणते आहेत, तर ब्युना S म्हणजे स्टायरीन ब्युटॅडाईन रबर म्हणजेच SBR. इट इज मेड ऑफ लार्ज नंबर ऑफ स्टायरीन अँड लार्ज नंबर ऑफ 1,3 ब्युटॅडाईन किंवा ब्युटा 1,3 डाईन. हे तुम्ही असं लिहिलं तरी चालतं, लक्षात घ्या, हे ब्युटा 1,3 डाईन लिहिलं तरी चालतं किंवा 1,3 ब्युटॅडाईन असं लिहिलं तरी चालतं. आणि इथं लक्षात ठेवायचं, when 25% of styrene is heated with 75% of butadiene in presence of potassium persulfate, on heating it undergo polymerization to give a new compound which is called as a styrene butadiene rubber, म्हणजेच ब्युना S, म्हणजेच काय तर ब्युना S. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तीनच एक, जर ब्युटॅडाईनचे आपण 3 मॉलिक्यूल घेतले तर स्टायरीनचा 1 मॉलिक्यूल घ्यावा लागतो, म्हणून whenever styrene butadiene rubber is prepared at that time, composition of styrene is of 25% and that of butadiene is 75%. ओके, यातले पॉइंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ब्युना S म्हणजे SBR, ब्युना S इज अ कोपॉलिमर ऑफ स्टायरीन अँड ब्युटॅडाईन. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की जे ब्युना S आहे त्याचे मोनोमर कोणते, ब्युना S याचे मोनोमर कोणते, तर स्टायरीन आणि ब्युटा 1,3 डाईन म्हणजेच काय 1,3 ब्युटॅडाईन हे त्याचे मोनोमर्स आहेत. ओके, इट इज अ टाइप ऑफ इलॅस्टोमर. ते कोणतं आहे तर इलॅस्टोमर प्रकारचं हे रबर आहे, हे इंडस्ट्रीमध्ये तयार केलं जातं. याचा उपयोग कशासाठी केला जातो, उपयोग पुढे आपल्याला पाहायचे येतं, तरी सांगतोय की याचा उपयोग ज्या मोटरसायकल्स असतात किंवा ज्या सायकल्स असतात त्यांचे जे टायर असतात, लक्षात घ्या, मी जर म्हणत असेल टायर तर त्याच्यामध्ये ट्यूब असतं, पहा त्याच्यामध्ये काय असतं, ट्यूब. सायकलच्या टायरच्या मध्ये ट्यूब असतं, मोटरसायकलच्या टायरच्या मध्ये ट्यूब असतं. ओके, ट्यूबलेस नाही. तर जे जुने वाहन आहेत टायरच्या मध्ये ट्यूब असतात, तर जे इनर ट्यूब असतात ज्याला काय म्हणतो आपण ट्यूब म्हणतो नाही का, टायरच्या मध्ये ट्यूब, तर जे इनर ट्यूब असतात हे इनर ट्यूब तयार करण्यासाठी म्हणून या ब्युना S चा उपयोग केला जातो. ओके, कशाचा उपयोग केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ब्युना S चा उपयोग हा केला जातो. आणि हे जे आहे ब्युना S याचं म्हणजेच स्टायरीन आणि ब्युटॅडाईन पासून जे ब्युना S तयार केलं जातं, आणि ब्युना S हे काय नाव पडलं त्याचं कारण याचं व्हल्कनायझेशन करण्यासाठी सल्फर वापरलं जातं, म्हणून याला ब्युना S असं म्हटलं जातं. ओके, इन द प्रेझन्स ऑफ सल्फर दिस स्टायरीन ब्युटॅडाईन रबर अंडरगो व्हल्कनायझेशन. ओके, व्हल्कनायझेशन म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे, ज्या प्रोसेस मध्ये नॅचरल रबरचं कन्व्हर्जन हार्ड मध्ये केलं जातं त्याला आपण व्हल्कनायझेशन म्हणतो. तर स्टायरीन आणि ब्युटॅडाईन पासून जे रबर तयार होतं त्याचं व्हल्कनायझेशन करण्यासाठी सल्फर वापरलं जातं. या गोष्टी देखील तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि पॉलिमरायझेशनच्या वेळेस थोड्या प्रमाणामध्ये सोडियम देखील वापरलं जातं. ओके, म्हणून याचा यूज काय सांगितलं तुम्हाला थोडक्यात,
त्याचं यूज असं सांगितलं, युजेस इज इट इज म्हणजे कोण, ब्युनायस. पुढे आपल्याला पाहायचं ब्युनायस इज युज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ ट्यूब्स. कशासाठी तर ट्यूब्स तयार करण्यासाठी. कोणाचे ट्यूब्स ऑफ टायर म्हणजे इनर ट्यूब ऑफ टायर असे लिहू शकतो. मॅन्युफॅक्चर ऑफ इनर ट्यूब ऑफ टायर्स. ठीक आहे, थोडक्यात लक्षात ठेवा. नंतर आपल्याला पुन्हा युजेस पाहायचे आहेत. हे लक्षात झालं तर आपण काय केलं, इथं स्टायरीन घेतले. ओके, नंतर काय घेतलं आपण, ब्युटॅडाईन घेतले. तर नेमकी अरेंजमेंट कशी आहे, आपण काय घेतलं, n नंबर ऑफ स्टायरीन ची रिएक्शन n नंबर ऑफ 1,3 ब्युटॅडाईन सोबत घेतली. ओके, C6H5 CH डबल बॉन्ड CH2 यांची रिएक्शन CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 सोबत केली. ओके, आणि काय होतं त्याच्यावर आपण रिएक्शन लिहितो त्यावेळेस तुम्हाला मी म्हटलंय की रिंग जशी असते तशी ठेवायची. हे सबस्टिट्यूएंट, हे काय तर सबस्टिट्यूएंट आहे. ओके, नंतर हा जो बॉन्ड आहे कोणता, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हा बॉन्ड कोणाला जोडला दाखवायचा, दिस बॉन्ड इज अटॅच्ड टू दिस कार्बन एटम. हा कार्बन आणि या कार्बनचे बॉन्ड तयार होईल हे पाहिले इलेक्ट्रॉन्स वापरून. ओके, या कार्बनला मागचं युनिट जोडलं जाणार आहे, या कार्बनला मागचं युनिट जोडलं जाणार आहे. हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट होईल, कार्बन कार्बन याच्यात नवीन बॉन्ड तयार होईल. नंतर कार्बन कार्बन जर नवीन बॉन्ड तयार जर झाला तर या कार्बनला कार्बन सोबत 1, हायड्रोजन सोबत 2 आणि हा 2 असे 5 बॉन्ड होतील, ते शक्य नसतं. आणि म्हणून ऍज सून ऍज दिस बॉन्ड विल फॉर्म, कार्बन कार्बन हा बॉन्ड तयार झाला की हे जे पाय बॉन्ड आहे हा वरचा पाय बॉन्ड तुटणार आणि हे पाय इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होणार. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड होणार, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड होणार. नंतर हा बॉन्ड आहे हा बॉन्ड पुढे शिफ्ट होणार, पुढच्या कार्बनला आणि ह्यांच्यात एक बॉन्ड तयार होईल. हा कार्बन आणि पुढचा कार्बन यांच्यात बॉन्ड तयार होईल, म्हणजे ती चेन टू बी कंटिन्यू असणार आहे. हे कोणतं पॉलिमर झालं, ते झालं स्टायरीन ब्युटाडाईन रबर. थोडक्यात C6H5 CH डबल बॉन्ड CH2 याची आपण जर ब्युटाडाईन सोबत रिएक्शन केली तर काय होतं, या कार्बनला मागून बॉन्ड जोडला जातो मागच्या युनिटचा, हा बॉन्ड इथं शिफ्ट होऊन कार्बन कार्बन नवीन बॉन्ड म्हणून पहा, बरोबर आहे का. CH हे इथं CH. ओके, CH या CH ला ही रेष ओढली याचा अर्थ मागं टू बी चेन कंटिन्यू आहे. इथं CH आणि कार्बन कोणता बॉन्ड, सिंगल बॉन्ड नवीन कार्बन CH2 CH कार्बन सिंगल बॉन्ड. नंतर हा CH2 आणि हा कार्बन यांच्यात काय झालं, हा जुना CH2 आणि हा नवीन CH2 यांच्यात बॉन्ड तयार झाला. नंतर हा इलेक्ट्रॉन जे शिफ्ट झाले म्हणजे CH आणि CH मध्ये डबल बॉन्ड तयार झाला. नंतर हे इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट झाले, हे इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट झाले जेणेकरून ही रेष तयार झाली, पुढे बॉन्ड तयार झाला आणि तापवलेली यांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. दॅट चेन इकडे पण कंटिन्यू असणार आहे आणि इकडे पण कंटिन्यू असणार आहे. 3 ब्युटॅडाईन आणि 1 स्टायरीन मिळून तयार होतं रबर, त्याला आपण म्हणतो स्टायरीन ब्युटॅडाईन रबर. ओके, त्यालाच ब्युनायस असं देखील म्हणतो. इथं कॅटसन. ओके, हा झाला एक. आता दुसरा पाहू आपण. आता काय पाहू आपण, दुसरा कोणता, याच्या सारखाच आहे, त्याला म्हटलं जातं ब्युनायन. कोणते पहा, ब्युनायन. इथे तुम्ही जागा कमी पडेल यासाठी मी ते युजेस मोडत आहे, युजेस आपण नंतर पाहूया. ओके, दुसरं पहा ब्युनायन. कोणता पाहायचा आपल्याला, ब्युनायन. आता ब्युनायन काय आहे, जसं ब्युनायस म्हणजे स्टायरीन ब्युटॅडाईन रबर, तसं विद्यार्थी मित्रांनो ब्युनायन हे सिंथेटिक रबर तयार करण्यासाठी अक्रिलोनाइट्राइल आणि ब्युटॅडाईन हे 2 मोनोमर लागतात. कोणते, अक्रिलोनाइट्राइल आणि ब्युटॅडाईन. म्हणून मी असं म्हणतो पहा, ब्युनायनचं लॉंग फॉर्म काय, तर त्याचा लॉंग फॉर्म अक्रिलोनाइट्राइल. काय तर अक्रिलोनाइट्राइल ब्युटॅडाईन रबर. ओके, मग मला सांगा, जसं वरच्या सारखं आपण पाहिलं एस काढलं तसं अक्रिलोनाइट्राइलचं ए, ब्युटॅडाईनचं बी आणि रबरचं आर. तर याचा शॉर्ट फॉर्म काय, याचा शॉर्ट फॉर्म ABR. काय तर ABR हा होईल. हे काय आहे, ब्युनायन काय आहे, तर ब्युनायन इज अ कोपॉलिमर ऑफ, म्हणजे 2 मोनोमर वेगळे. कोपॉलिमर म्हणजे काय, वरती पण म्हटलं मी SBR इज अ कोपॉलिमर. आणि मग कोपॉलिमर म्हणजे काय, जे पॉलिमर 2 वेगळ्या मोनोमर पासून तयार होतं त्याला कोपॉलिमर म्हणतो. द पॉलिमर विच इज मेड अप ऑफ 2 डिफरंट मोनोमर इट इज कॉल्ड ॲज अ
कोपॉलिमर. मग फक्त दोनच असतात का? नाही. आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं, जे पॉलिमर दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेगळ्या मोनोमरने तयार होतात त्यांना कोपॉलिमर किंवा हेटेरोपॉलिमर असं म्हटलं जातं. आणि म्हणून हे पॉलिमर तयार होत असताना आपल्याला कोणते मोनोमर लागले? स्टायरीन लागले आणि ब्युटॅडाईन लागले, म्हणून हे कोपॉलिमर आहे. तसंच ब्युनायन, अक्रिलोनायट्राइल ब्युटॅडाईन रबर, विद्यार्थी मित्रांनो हे दोन मोनोमर आहेत. म्हणून अक्रिलोनायट्राइल ब्युटॅडाईन रबर त्याचं मी असं म्हणतो ब्युनायन. पहा इथे लिहितोय, ब्युनायन इज अ कोपॉलिमर ऑफ मोनोमर्स. पुन्हा टाकतो, कोपॉलिमर ऑफ मोनोमर्स कोणते? एक आहे अक्रिलोनायट्राइल. ओके, अक्रिलोनायट्राइल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर व्हिनिल सायनाइड. कोणतं? व्हिनिल सायनाइड अँड ब्युटॅडाईन अँड कोणतं? तर ब्युटॅडाईन. ह्या प्रकारे चला रिएक्शन येतो. ब्युनायन इज अ कोपॉलिमर ऑफ ओके, दोन वेगळ्या मोनोमर तयार होतो. ते कोणतं? एक आहे अक्रिलोनायट्राइल आणि दुसरं आहे ब्युटॅडाईन. चला मी सांगतो, समजून मला आता परत ते दुसरं. आता कंटेनर मध्ये आपण दुसरी रिएक्शन करणार आहोत. आपल्याला ब्युनायन तयार करायचंय. कोणतं करायचंय? ब्युनायन. मग ब्युनायन तयार करत असताना काय घ्यायचं? तर चला आता मी चेंज करतोय. पहा, हे कंटेनर आहे, आपण दुसरं पॉलिमर पाहतोय. टेक अ कंटेनर इन इट काय करायचं आपल्याला? इन इट ऍड अक्रिलोनायट्राइल अँड ब्युटॅडाईन. ओके, हे पहा मी असं म्हणतोय. इथं आपण घेतलं कंटेनर. काय घेतलं आपण? हे कंटेनर. मुद्दामून पहिलं मोडलं, दुसरं काढलं, कारण पॉलिमर आपण दुसरं तयार करतो. ओके, या कंटेनर मध्ये काय घ्यायचं? अक्रिलोनायट्राइल घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. काय घ्यायचं? अक्रिलोनायट्राइल. इथे तुम्ही चला, अक्रिलोनायट्राइल काय घ्यायचं? अक्रिलोनायट्राइल आणि प्लस घ्यायचं ब्युटॅडाईन. प्लस काय घ्यायचं? ब्युटॅडाईन. या कंटेनर मध्ये आपण घेतलं अक्रिलोनायट्राइल आणि ब्युटॅडाईन. याला काय करायचं? आपल्याला हीट करायचंय. काय करायचं? आपल्याला हीट करायचं आहे, स्पेसिफिक कॅटलिस्ट टाकून. ओके, तर चला रिएक्शन येते. मी ती रिएक्शन अशी. अक्रिलोनायट्राइलचा फॉर्म्युला काय? तर अक्रिलोनायट्राइल म्हणजे व्हिनिल सायनाइड असतं. काय असतं? व्हिनिल सायनाइड असतं. आणि ब्युटॅडाईन म्हणजे काय असतं? तर ब्युटॅडाईन म्हणजेच 1,3 ब्युटॅडाईन. ओके, तर चला मी घेतोय. ब्युटॅडाईनचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला? CH2 डबल बॉन्ड. हे ब्युटॅडाईन कोणतं? 1,3 ब्युटॅडाईन. कोणतं? 1,3 ब्युटॅडाईन. CH2 डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH2. हे फॉर्म्युले लक्षात राहू द्या. ज्यावेळेस तुम्हाला पॉलिमर तयार करायचे असतात त्यावेळेस तुम्हाला मोनोमरचे फॉर्म्युले माहित असणं आवश्यक आहे. CH2 CH, पहा, CH2 CH डबल बॉन्ड CH2. याचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो? ते याचं नाव 1,3 ब्युटॅडाईन म्हणा किंवा ब्युटॅ 1,3 नाही. फॉर्म्युला एकच आहे. ओके, चला तुम्हाला जे सोपं जातं ते 1,3 नाही, मला वाटतं ब्युटॅ 1,3 डाईन हेच तुम्हाला जसं सोपं आहे. त्याचं कारण नॉमेनक्लेचरचा रूल तुम्हाला माहिती आहे ना. लांबलचक साखळी निवडायची डबल बॉन्ड असलेल्या साइड कडून. ओके, 1 2 3 आणि 4. याचं नाव काय आहे? ब्युटॅ 1,3 डाईन. ब्युटॅ 1,3 डाईन. When n number of butane 1,3 diene is heated with n number of acrylonitrile. अक्रिलोनायट्राइलचा फॉर्म्युला कोणता? CH2 डबल बॉन्ड CHCl असा. ओके, CH2 डबल बॉन्ड CHCl. याचं नाव आहे अक्रिलोनायट्राइल. काय विद्यार्थी मित्रांनो? अक्रिलोनायट्राइल हा त्याचा फॉर्म्युला. अक्रिलोनायट्राइल हा फॉर्म्युला आणि त्याचं नाव आहे. अक्रिलोनायट्राइल म्हणजे काय? दुसरं तिसरं काही नाही. CH2 डबल बॉन्ड CHCl ह्याला व्हिनिल सायनाइड म्हणतो. जसं तुम्हाला माहिती आहे, पहा, CH2 डबल बॉन्ड CHCl याला व्हिनिल क्लोराइड म्हणतो. कोणतं? व्हिनिल क्लोराइड. जर Cl असेल तर क्लोराइड. CH2 डबल बॉन्ड CH हा व्हिनिल ग्रुप आहे, त्याला क्लोरीन असेल तर त्याचं नाव व्हिनिल क्लोराइड. जर सायनाइड असेल तर व्हिनिल सायनाइड. जर इथं OH तयार केलं तर व्हिनिल अल्कोहोल असतं. ओके, तर CH2 डबल बॉन्ड CHCl हा अक्रिलोनायट्राइल आहे. याचंच कॉमन नेम कोणतं? तर व्हिनिल सायनाइड हे त्याचं कॉमन नेम आहे. ओके, म्हणून मी असं म्हणेल, व्हेन लार्ज नंबर ऑफ ब्युटॅडाईन इज heated with large number of acrylonitrile on polymerization. वरती काय लिहायचं आपल्याला? पॉलिमरायझेशन म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो? तर पॉलिमरायझेशन म्हणजे छोटे 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 मॉलिक्युल एकत्र येऊन मोठा मॉलिक्युल तयार होणं, या प्रोसेसला पॉलिमरायझेशन म्हटलं जातं. ओके, प्रोसेस ऑफ हे पॉलिमर आहे ना, हे तयार झाले यांच्यापासून तयार होणाऱ्या पॉलिमरच्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन म्हणायचं असतं. द प्रोसेस ऑफ सिंथेसायझिंग अ पॉलिमर इज कॉल्ड ॲज अ
पॉलिमरायझेशन. आता मी तुम्हाला हिंट दिलेली आहे. ब्युटेडाईनचे n नंबर ऑफ मोनोमर्स हे n नंबर ऑफ अक्रिलोनायट्राइल सोबत हिट केले तर पॉलिमरायझेशन काय करवेल हे लक्षात ठेवायचं. वरच्या रिएक्शन प्रमाणेच आहे मी सांगतोय पहा. तर काय होतं, या कार्बनला इकडचा कार्बन जोडला जातो मागच्या युनिटचा. ओके, या कार्बनला मागच्या युनिटचा कार्बन जोडला जातो. पॉलिमरायझेशन प्रोसेस होती. एकाला दुसऱ्याला तिसऱ्याला चौथा अशा पद्धतीने जोडले जातात. तर या कार्बनला मागच्या युनिटचा कार्बन ऍटम हा जोडला जातो. लक्षात येतं तुमच्या? लक्षात येतं पहा. आपण पॉलिमरायझेशन प्रोसेस होत असताना या कार्बनला मागचा कार्बन जोडला जातो. या कार्बनला मागचा कार्बन जोडला जातो. मग कार्बनची व्हॅलेन्सी 5 होऊ लागते. कार्बनची व्हॅलेन्सी 5 नसते आणि म्हणून हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. नीट लक्षात घ्या. इथं जो डबल बॉन्ड आहे ना, इथं जो डबल बॉन्ड आहे हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. ओके, हा बॉन्ड इथं शिफ्ट जर झाला तर या कार्बनची व्हॅलेन्सी 5 व्हायला लागते. तसं होत नसतं. म्हणजे सायमल्टेनियसली प्रोसेस होत असते. या कार्बनला जर 1 नंबरच्या कार्बनला मागचा कार्बन जोडला जात असेल तर हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट होईल. ओके, हा डबल बॉन्ड जो आहे हा कार्बन आणि हा कार्बन यांच्यात नवीन बॉन्ड तयार होतो. म्हणून मी असं म्हणेल दिस इज शिफ्टेड टुवर्ड्स हिअर. कार्बन अँड कार्बन न्यू बॉन्ड इज फॉर्म्ड. नंतर हे काय होतं, हा बॉन्ड जो आहे हा बॉन्ड पुढच्या कार्बनला जोडला जातो. म्हणजे आपल्याला एकंदरीत साखळी तयार करायची, पॉलिमर तयार करायचं. ते पॉलिमर कसं लिहायचं तर ते पॉलिमर लिहित असताना ही ब्रॅकेट काढायची. नंतर या कार्बनला मागचा कार्बन जोडलाय हे दाखवण्यासाठी एक लाईन ओढायची. तो बॉन्ड असतो. ओके, नंतर इथं काय सांगा, ऍटम तेवढेच CH2. ओके, CH2. ओके, CH2 ला इकडे बॉन्ड आहे. नंतर CH2 आणि CH यांच्यात कोणता बॉन्ड राहील का, सिंगल बॉन्ड. कारण डबल बॉन्ड शिफ्ट झालेला आहे. इथं कोणता बॉन्ड, सिंगल बॉन्ड. हा घ्या CH. नंतर हा CH आणि हा CH कोणता बॉन्ड शिफ्ट होईल इथं दोघांच्या मध्ये, डबल बॉन्ड. CH डबल बॉन्ड CH तयार होईल. ओके, CH डबल बॉन्ड CH दिसतो तुम्हाला. नंतर CH डबल बॉन्ड CH हा बॉन्ड इथं जर शिफ्ट झाला तर हा बॉन्ड, ओके, हा जो बॉन्ड आहे कार्बन CH आणि कार्बन मधला हा बॉन्ड पुढच्या कार्बनला जोडला जाईल. म्हणजे 4 नंबरचा कार्बन आणि हा कार्बन यांच्यात बॉन्ड जोडला जाईल. इथं काय मग पाहता, CH च्या पुढे काय तर CH2 दिसतं तुम्हाला इथं. ओके, आणि या CH2 ला पुढचं CH2, या CH2 ला पुढचं CH2. ओके, आणि ह्या CH2 ला काय जोडलेलं आहे, डबल बॉन्ड न CH जोडलेलं आहे. यातला डबल बॉन्ड पुढे बॉन्ड तयार करण्यासाठी शिफ्ट होते. इथे काय राहतं शिल्लक, CH राहतं. काय शिल्लक राहतं, CH. वरती काय आहे, CN. आणि हा कार्बन पुढच्या कार्बनला जोडला जातो आणि म्हणून ही लाईन आणि तिथं काय लिहायचं तर N लिहायचं. त्या ब्रॅकेटच्या पुढे काय लिहायचं तर N लिहायचे. मग याचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो, तर हा जो पॉलिमर आहे, ओके, मॅक्रो मॉलिक्युल आहे. मॅक्रो का फक्त दिसायला का तो, इट इज अ मॅक्रो मॉलिक्युल. तो मोठा मॉलिक्युल आहे, त्याचं मॉलिक्युलर मास जास्त आहे. इट इज अ मॅक्रो मॉलिक्युल अँड विच इज मेड अप ऑफ ब्युटॅडाईन अँड अक्रिलोनायट्राइल. आणि हे रबर आहे, सिंथेटिक रबर आहे. म्हणून याचं नाव काय, तर याचं नाव ब्युटॅडाईन किंवा आपण अक्रिलोनायट्राइल ब्युटॅडाईन रबर. त्याचं नाव कसं आहे, तर हे छोटा युनिट आहे म्हणून याचं नाव अगोदर घेतलं, हे A आणि हे B नंतर. म्हणून याचं नाव काय, तर याचं नाव आहे अक्रिलोनायट्राइल ब्युटॅडाईन रबर. हे याचं नाव आहे. शॉर्टकट ABR. ओके, काय ABR. बट इंडस्ट्रियल नेम म्हणजेच ट्रेड नेम कोणतं आहे, तर याचं ट्रेड नेम आहे ते म्हणजे कोणतं, ब्युनायन. कोणत्या नावाने ओळखलं जाते, ब्युनायन. ओके, सो इट इज अ ब्युनायन. लक्षात येईल का तुमच्या. तर मी असं म्हणतोय, मग ही रिएक्शन लक्षात येईल तुमच्या. काय केलं आपण, इथं काय घेतलं आपण, कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये काय काय घेतलं, तर या कंटेनर मध्ये लार्ज नंबर ऑफ काय घेतले, ब्युटा1,3 डाईन आणि अक्रिलोनायट्राइल घेतले. When large number of acrylonitrile and butadiene is heated in presence of suitable catalyst, okay, and this acrylonitrile and butadiene polymerizes to give a polymer, and it is called as a ABR म्हणजेच ब्युनायन. म्हणजेच कोणतं, ब्युनायन. हे पॉलिमर तयार होतं. या पद्धतीनं हे झालं ब्युनायन. काही अडचण इथपर्यंत नाही. हा कोणता फॉर्म्युला बघा. आता मग तुम्हाला प्रश्न कुठे पडला पाहिजे की बाबा ब्युनायन म्हणजे काय, तर ब्युनायन तयार करण्यासाठी लागणारे मोनोमर कोणते, ब्युनायन इज अ कोपॉलिमर ऑफ मोनोमर्स अक्रिलोनायट्राइल अँड ब्युटॅडाईन. ओके, अक्रिलोनायट्राइल अँड ब्युटॅडाईन. आणि ब्युनायनचं ट्रेड नेम काय, सॉरी, हे जे आहे ब्युनायन हे त्याचं काय तर ट्रेड नेम आहे. तर रिएक्शन कशी दिली,
CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 ब्यूटेन 1,3 डाईन. आणि त्याचबरोबर पुढे दिलं आपण CH2 डबल बॉन्ड CHCN हे अक्रिलोनायट्राइल. अक्रिलोनायट्राइल म्हणजे विनिल सायनाइड. हे दोन्ही आपण लिहिल्यानंतर तुमच्या डोक्यात लक्षात ठेवायचं की पॉलिमर तयार होतो म्हणजे एका युनिटला दुसरं युनिट आपल्याला माहिती ना, हे एक युनिट असेल, हे दुसरं असेल, हे तिसरं असेल, तर हे कशाने जोडले जातात? हे कोव्हलंट बॉन्डने जोडले जातात. कशाने जोडले जातात? कोव्हलंट बॉन्डने. मग त्याला आपण अशी ब्रॅकेट करतो आणि एन लिहितो. एनचा अर्थ काय? तर एनचा अर्थ या लाईनच्या बाहेरही पुढे पुढे चेन कंटिन्यू आहे आणि ह्या लाईनच्या बाहेर इकडे काय असेल? ती चेन कंटिन्यू असेल. पॉलिमर हा मोठा मॉलिक्युल असतो, लांबलचक असतो. तर म्हणून आपण काय करतो? तर हे ब्रॅकेट मध्ये लिहितो. ह्या ब्रॅकेटचा अर्थ लक्षात ठेवायचा. एनक्लोज्ड याचा अर्थ आणि पुढे एन लिहितो म्हणजे ती चेन पुढे कंटिन्यू असते. आणि CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 त्याला सांगितलं तुम्हाला की हा जो एक नंबरचा कार्बन आहे, एक नंबरच्या कार्बनला मागचा कार्बन हा जोडलेला असतो. ओके, म्हणून इथं CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. ओके, या कार्बनला मागचा कार्बन जोडला असतो. हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो पुढच्या ह्याला, हा बॉन्ड पुढे जातो म्हणजे CH2 सिंगल बॉन्ड CH पुढे पाहिजे. नंतर CH डबल बॉन्ड CH कारण हा बॉन्ड इथे शिफ्ट होतो. हे CH डबल बॉन्ड CH. नंतर हा बॉन्ड शिफ्ट कुठे होतो? हा जो पाय बॉन्ड आहे हा कार्बन या कार्बन सोबत बॉन्ड तयार करण्यासाठी हा पाय इलेक्ट्रॉनचा उपयोग करतो. कार्बन आणि कार्बन काय होतो? नवीन बॉन्ड तयार होतो. ओके, CH2 सिंगल बॉन्ड CH2 हा बॉन्ड पुढे शिफ्ट होतो, या CH ला पुढे बॉन्ड हे तयार होतो. ब्युना एन. अशा प्रकारे हे तयार झालं. आता यांचे युजेस काय पुढे आपल्याला पाहायचे तरी मी सांगतो. यांचे उपयोग काय? तर तुम्हाला माहिती आहे जे काही चप्पल असतात किंवा बूट असतात यांचे तळवे तयार करण्यासाठी सोल्स तयार, तळवे म्हणजे सोल्स असतात ते. तर मी असं म्हणेल की टू प्रिपेअर सोल्स, टू मॅन्युफॅक्चर सोल्स ऑफ शूज, टू मॅन्युफॅक्चर सोल्स ऑफ शूज. ओके, शूजचे सोल्स तयार करण्यासाठी तळवे बॅक साइड खालच्या साईडचा जो भाग असतो तो तयार करण्यासाठी या ब्युना एनचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर याचाही कमी प्रमाणामध्ये जे ट्यूब असतात, टायर मध्ये जे ट्यूब असतात ते तयार करण्यासाठी देखील केला जातो. आणि त्याचबरोबर जे चिटकवण्याचे पदार्थ असतात, फेविकॉल, फेविस्टिक या प्रकारचं अडेसिव्ह सुलोचन माहित असेल तुम्हाला, तर याचा उपयोग अडेसिव्ह म्हणून देखील केला जातो. काय केला जातो? तर अडेसिव्ह म्हणून देखील केला जातो. ओके, तर या रिएक्शन्स पाहून घ्या कृपया. या रिएक्शन्स पाहून घ्या. दोन्ही रिएक्शन्स तुमच्या समोर आहेत. ओके, ह्या दोन्ही रिएक्शन्स तुमच्या समोर आहेत. काय लक्षात ठेवायचं पहा. म्हणून ब्युना एन हा कशापासून तयार होतो? ब्युना एन हा तयार होतो अक्रिलोनायट्राइल आणि ब्युटेडाईन यांच्या पासून. रिएक्शन ह्या दोन्ही तेवढ्याच सोप्या आहेत. कार्बनची संख्या बरोबर पहा, 1 2 3 4 5 6. इथं 1 2 3 4 5 6. कधी कधी लिहिण्याच्या ओघामध्ये कमी अधिक होऊ शकतं, तेवढ्या गोष्टी तुम्ही समजू शकतात. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. ओके, जेवढं लिहिलं तेवढं. इथं मात्र काय असणार आहे? 3 ब्युटेडाईन आणि 1 स्टायरीन पासून आपल्याला एक पॉलिमर तयार होईल म्हणजे लांब पॉलिमरची साखळी तयार होईल याप्रमाणे. ओके, सो प्लीज राईट डाऊन दिस. नाउ नेक्स्ट पाहू आपण तिसऱ्या नंबरचं सिंथेटिक रबर पाहूया. तिसऱ्या नंबरचं जसं ब्युना एस पाहिलं, नंतर ब्युना एन पाहिलं, तिसऱ्या नंबरचं रबर आपण पाहूया. ते म्हणजे कोणतं? तर ते पाहायचं आपल्याला ब्युटील रबर. कोणतं पाहायचं आपल्याला? ब्युटील रबर हे पाहूया. ओके, सो ब्युटील रबर हे काय आहे? ब्युटील रबर इज असो कोपॉलिमर. दोन वेगवेगळ्या मोनोमर पासून तयार होणारे म्हणजे कोपॉलिमर, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. चला, ब्युटील रबर यातला पॉइंट येतो. ब्युटील रबर इज अ कोपॉलिमर ऑफ, ब्युटील रबर is a copolymer of monomers. कोणते? तर ब्युटील रबर तयार करायचा असेल तर आपल्याला 2 मोनोमर वेगळे लागतात. ते कोणतं? एक आहे आयसोब्युटिलिन, दुसरं आहे आयसोप्रीन. मोनोमर्स एक आयसोब्युटिलिन, लक्षात घ्या कोणतं? आयसोब्युटिलिन अँड आयसोप्रीन. ओके, तर चला प्रिपरेशन पाहूया. तर मी असं म्हणतो, टेक अ कंटेनर. मी कंटेनरच्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येतं. ओके, हे कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये आपल्याला मोनोमर घ्यायचे. तर कोणते मोनोमर घ्यायचे? अगोदर लिहितो. तर एक घ्यायचं आपल्याला आयसोब्युटिलिन. आयसोब्युटिलिनचा फॉर्म्युला कोणता? तर त्याचा फॉर्म्युला लिहितोय मी CH2. पहा विद्यार्थी मित्रांनो, CH2 डबल बॉन्ड कार्बन
इथं CH3 आणि इथं CH3. हा कोणता आहे तर हा आहे आयसोब्युटिलीनचा फॉर्म्युला. कोणाचा आहे तर आयसोब्युटिलीन. तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता CH2 डबल बॉन्ड कार्बन CH3 CH3. याला जनरली आपण लिहित असताना CH3 कार्बन CH3 CH2 असंही लिहितो. ओके, त्याच पद्धतीने मी बोललेले CH2 डबल बॉन्ड कार्बन, कार्बनला दोन मिथिल ग्रुप, एका कार्बनला काय असतात दोन मिथिल ग्रुप, आणि डबल ज्या कार्बनला दोन मिथिल ग्रुप असतात तोच कार्बन डबल बॉन्डेड दुसऱ्या कार्बनला जोडलेला असतो. ओके, सेम CH2 डबल बॉन्ड कार्बन CH3 CH3 हे आयसोब्युटिलीन आहेत. हे n नंबर ऑफ आयसोब्युटिलीन घ्यायचे आणि त्यांच्या सोबत n नंबर ऑफ आपल्याला घ्यायचे तर आयसोप्रीन युनिट. आयसोप्रीन आपण मागच पाहिलं होतं नॅचरल रबर मध्ये. आयसोप्रीन काय असतं तर त्याचा फॉर्म्युला हे पहा असा CH3 कार्बन CH3. ओके, कार्बन CH3 त्यानंतर डबल बॉन्ड इथं CH3. ओके, या पद्धतीनं CH3 कार्बन CH3 कार्बन डबल बॉन्ड CH3 या पद्धतीनं. याचं नाव आहे आयसोप्रीन. काय नाव याचं विद्यार्थी मित्रांनो? आयसोप्रीन. आणि आयसोप्रीन म्हणजे काय तर आयसोप्रीन याचा आययुपीने पहा 1 2 3 आणि 4 म्हणजेच 2 मिथिल ब्युटीन. कोणते तर 2 मिथिल ब्युटीन. CH3 कार्बन CH3 CH डबल बॉन्ड CH3. ओके, हे झालं. याचं नाव आहे आयसोप्रीन. याला आपण म्हणतो 2 मिथिल ब्युटीन. ओके, त्याचा फॉर्म्युला सॉरी इथं फॉर्म्युला एक मिनिट बाय मिस्टेक फॉर्म्युला इथं चुकलेला. एक मिनिट. तो फॉर्म्युला कोणता आहे तर आयसोप्रीन जे आहे आयसोप्रीन याचा फॉर्म्युला आपण पाहूया. तो अशा पद्धतीनं CH2 डबल बॉन्ड कार्बन CH3 CH डबल बॉन्ड CH2. सॉरी फॉर्म्युला या पद्धतीने फॉर्म्युला याचा आपल्याला तो आहे आयसोप्रीन. काय तर हा आयसोप्रीन. आणि आयसोप्रीनचं आययुपीएच नेम काय तर 1 2 3 4. ओके, तर याचं नाव आहे 2 मिथिल ब्युट्या 1,3 डाईन. ओके, 2 मिथिल ब्युट्या 1,3 डाईन. हे n नंबर घेतले आपण. हे n नंबर ऑफ आयसोब्युटिलीन घेतले. हे n नंबर ऑफ आयसोप्रीन युनिट घेतले ऑन पॉलिमरायझेशन. लक्षात घ्या, ऑन पॉलिमरायझेशन. तर मी असं म्हणतो याला की हे जे आपण घेतलेलं आहे यामध्ये टाकत असताना काय करायचं वेन लार्ज नंबर ऑफ आयसोब्युटिलीन इज हीटेड विथ लार्ज नंबर ऑफ आयसोप्रीन in presence of methyl chloride as a solvent and anhydrous AlCl3 as a catalyst. हा काय घ्यायचा आपल्याला कॅटलिस्ट आणि हा काय घ्यायचा आपल्याला सॉल्व्हंट. गरज नाही तशी चला तरी पण हे जर आपण कंटेनर घेतलं विद्यार्थी मित्रांनो, हे जर कंटेनर घेतलं या कंटेनर मध्ये आपल्याला काय घ्यायचं n नंबर ऑफ म्हणजे लार्ज नंबर ऑफ आयसोब्युटिलीन मोनोमर्स आणि लार्ज नंबर ऑफ आयसोप्रीन मोनोमर्स घ्यायचं आणि याला स्पेसिफिक टेम्परेचर पर्यंत हीट करायचं आहे. ओके, तर यांचं पॉलिमरायझेशन काय होतं पहा. तर यांचं पॉलिमरायझेशन होऊन मी असं म्हणेल या कार्बनला मागच्या युनिटचा कार्बन जोडला जाईल. या कार्बनला मागच्या युनिटचा कार्बन जोडला जाईल. ओके, हा जो डबल बॉन्ड आहे हा दिसतो तुम्हाला कार्बन डबल बॉन्ड इथला जो आहे हा कार्बन डबल बॉन्ड. हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड या कार्बनला जोडला आहे. दिस बॉन्ड इज बॉन्डेड टू दिस कार्बन. हा बॉन्ड या कार्बनला जोडला जाईल. हे बॉन्ड या कार्बनकडे शिफ्ट होईल. हा बॉन्ड पुढच्या कार्बनला जोडला जाईल. ओके, इथं काय नाही याचा अर्थ काय पुढच्या कार्बनला हा बॉन्ड जोडला जातो थ्रू कार्बन ऍटम आणि तयार होतं ते पॉलिमर अशा पद्धतीने तयार होते पॉलिमर. असं पहा काय तयार होईल तर CH2 याला कार्बन मागचा कार्बन जोडलेला असणार आहे. इथे तुम्ही CH2 त्याच्या समोर इथं कोणता बॉन्ड आहे डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. CH2 इथं कार्बन, या कार्बनला काय आहे CH2 लिहिला त्याच्या समोर हा कार्बन, या कार्बनला दोन मिथिल ग्रुप, हा एक मिथिल ग्रुप आणि हा दुसरा मिथिल ग्रुप. ओके, हा कार्बन हे पहा हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड कशासाठी उपयोग येतो हा डबल बॉन्ड या कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म करण्यासाठी येतो. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ओके, आणि या कार्बनला काय आहे तर CH2. ओके, हे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतात. ओके, हा जो कार्बन आहे हा कार्बन. ओके, हा कार्बन त्याला काय जोडलेलं आहे CH3 जोडलेलं आहे. नंतर पुढे काय आहे तर हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो म्हणजे डबल बॉन्ड. नंतर CH आला इथं येतो CH, त्याच्या समोर काय सिंगल बॉन्ड CH2 आणि त्याच्या समोर पुढं लिंकेज हे असं द्यायचं. ओके, तर हे कोणतं झालं तर हे झालं ब्युटिल रबर. कोणतं येतं हे आहे ब्युटिल रबर. ओके, अशा प्रकारे
बरोबर आहे का? पहा, एक कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन संख्या कशी तर बरोबर आहे. when large number of isobutylene and isoprene is heated in presence of methyl chloride as a solvent कोणतं? मिथिल क्लोराइड. इथे आपण मिथिल क्लोराइड सॉल्व्हेंट घेणार आणि AlCl3 हा कॅटलिस्ट घेणार आणि याला आपण जवळपास 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट करायचं आहे. किती? 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट करायचे. तर असे आयसोब्युटिलीन आणि आयसोप्रीन एकत्र येऊन यापासून अशा प्रकारचं पॉलिमर तयार होतं. ओके, तर ही झाली ब्युटिल रबर तयार होण्याची प्रोसेस. काय काय घेतलं बरं याच्यामध्ये आपल्याला? पहा बरं, या कंटेनर मध्ये आपण सुरुवातीला घेतलं आयसोब्युटिलीन. कोणतं घेतलं आपण? आयसोब्युटिलीन. आणि आयसोब्युटिलीन मध्ये काय टाकायचं आपल्याला? आयसोप्रीन टाकायचं. n नंबर ऑफ आयसोब्युटिलीन आणि n नंबर ऑफ आयसोप्रीन घ्यायचे, टाकायचे. ही रिएक्शन लवकर व्हावी याच्यासाठी मिथिल क्लोराइड हा सॉल्व्हेंट टाकायचा. मिथिल क्लोराइड सॉल्व्हेंट टाकायचा आणि अनहायड्रस AlCl3 हा कॅटलिस्ट टाकायचा आणि याला 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट करायचे. किती? 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट करायचे. म्हणून मी म्हणतोय when large number of isobutylene and isoprene is heated at 100 degree Celsius in presence of methyl chloride as a solvent and aluminum chloride as a catalyst, these on polymerization gives a new rubber which is called as a butyl rubber. काय म्हणतो त्याला आपण? तर ब्युटिल रबर असं म्हणतो. आणि हे स्ट्रक्चर कसं लिहायचं याच्याविषयी मी तुला सांगितलंय. ते कसं लिहायचं? आपण काढलं CH2 डबल बॉन्ड कार्बन CH3 आयसोब्युटिलीन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याचा आययुपीएच नेम काय? तर त्याचा आययुपीएच नेम काय असणार आहे? तर पहा, डबल बॉन्ड इथे 1 2 3, तर याचा आययुपीएच नेम असणार आहे 2 मिथिल प्रोप 1 ENE. काय नाव याचं? 2 मिथिल प्रोप 1 ENE. याचं आययुपीएच नेम मी लिहितो 2 मिथिल प्रोपीन. एवढं जरी लिहिलं तर चालतं, 2 मिथिल प्रोपीन. CH2 डबल बॉन्ड कार्बन CH3. ओके, तर या कार्बनला काय जोडलं जातं? मागच्या युनिटचं म्हणजे मागच्या आयसोप्रीनचं कार्बन जोडलं जातो. हे जे तुम्हाला दिसतं ना, हे जवळ आहे तो पुढच्या एका युनिटचा. असं युनिट याच्या मागं असतं. ह्या आयसोब्युटिलीनच्या मागं काय असणार आहे? तर अशा प्रकारचं. मी जर याला 1 नंबर दिला किंवा याला मी A म्हटलं, याला B म्हटलं, पुढे पुन्हा A युनिट, त्याच्या पुढे B युनिट, तर या कार्बनला हा कार्बन जोडला जाणार आहे. म्हणून हा बॉन्ड मी इथे दाखवला, हा बॉन्ड मी इथे दाखवला. हा डबल बॉन्ड शिफ्ट होऊन तो इथं जोडला जाईल. हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट होईल. ओके, हा डबल बॉन्ड पुढे जोडला जाईल. अशा प्रकारे हे मी एरो काढतो. ओके, आणि तयार होतो आपल्याला अशा प्रकारचा पॉलिमर. लक्षात आलं? या कार्बनला मागचा कार्बन जोडला जातो म्हणून एरो दाखवला. हा बॉन्ड पुढे शिफ्ट होतो. कार्बन आणि कार्बन यांच्यात नवीन बॉन्ड जोडला जातो. दिस बॉन्ड इज युटिलाइज्ड टू फॉर्म दिस न्यू कार्बन बॉन्ड. These pi electrons are shifting over this bond position to form double bond. This bond is used to form another new bond with carbon. हा कार्बन दुसऱ्या कार्बन सोबत न्यू बॉन्ड तयार करतो. हे तयार झालं ब्युटिल रबर. ब्युटिल रबर इज ऑल्सो युज्ड टू प्रिपेअर इनर ट्यूब ऑफ टायर. जे टायर्स असतात मोटरसायकलचे किंवा सायकलचे, त्यांच्यामध्ये जे ट्यूब असतं, त्या ट्यूब तयार करण्यासाठी देखील या ब्युटिल रबरचा उपयोग केला जातो. कशाचा उपयोग केला जातो? तर ब्युटिल रबरचा उपयोग केला जातो. हे सगळे ऍडिशन प्रकारचे पॉलिमर आहेत. हे कोणते? तर ऍडिशन प्रकारचे पॉलिमर्स आपण इथं पाहत आहोत. चला पुढचं पॉलिमर पाहूया. ह्याचा यूज तुम्हाला थोडक्यात दिला. इट इज युज्ड टू प्रिपेअर, इट इज युज्ड टू मॅन्युफॅक्चर. कशासाठी? तर इनर ट्यूब ऑफ टायर्स तयार करण्यासाठी केला जातो. चौथं आपण पाहूया. कोणतं पाहायचं? तर चौथं पाहूया निओप्रीन रबर. जे रबर बँड तयार करण्यासाठी वापर केला जातो. जे आपण रबर पाहिलं ना, तर निओप्रीन रबर बँड तयार करण्यासाठी वापरलं जातं. पुढे पाहूया आपण निओप्रीन रबर. कोणतं? निओप्रीन रबर. चला पुढचं पाहू आपण 4 नंबरचं. आता निओप्रीन रबर तयार करण्या अगोदर तुम्हाला वरच्या पॉलिमर मध्ये काही अडचण आहे का? पहा बरं, वरच्या रबर मध्ये काही अडचण आहे का? आयसोब्युटिलीन आणि 2 मिथिल ब्युटावन्थिलाइन. ब्युटिल रबरचे मोनोमर कोणते? ब्युटिल रबरचे मोनोमर आहेत आयसोब्युटिलीन आणि आयसोप्रीन. कोणते? तर आयसोप्रीन. आयसोब्युटिलीनचा आययुपीएच नेम 2 मिथिल प्रोपीन आणि आयसोप्रीनचं आययुपीएच नेम 2 मिथिल ब्युटा 1,3 डाईन. ओके, आयसोब्युटिलीन आणि आयसोप्रीन हे कोणाचे मोनोमर आहेत? तर ते आहेत ब्युटिल रबरचे मोनोमर. पॉलिमर आणि हे मोनोमर. आणि हे यांचा अर्थही तुमच्या लक्षात आलेला आहे सुरुवातीपासून. त्याचा अर्थ पुढे चेन
आणि इकडे चेन, असे फक्त 2च युनिट असतात का? नाही, असे लार्ज नंबर ऑफ युनिट हे एकत्र जोडलेले असतात. पुढचं आपण पाहूया निओप्रीन रबर. मी म्हणेल निओप्रीन रबर इज अ मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ मोनोमर्स. दॅट इज, ते कोणतं आहे? तर ते आहे क्लोरोप्रीन. ओके, निओप्रीन इज अ पॉलिमर. मोनोमर्स ऑफ निओप्रीन असले तुम्ही, मोनोमर्स ऑफ निओप्रीन आर किंवा इज मोनोमर्स ऑफ निओप्रीन आर कोणते येतं? तर मोनोमर्स ऑफ निओप्रीन आर क्लोरोप्रीन. कोणते येतं विद्यार्थी मित्रांनो? क्लोरोप्रीन. हे नाव तुम्हाला नवीनच आलंय. मग क्लोरोप्रीन म्हणजे काय? पहा, CHLOROPRENE क्लोरोप्रीन. याचा आययुपीएच नेम काय? ते कसं लक्षात ठेवायचं? जसं तुम्हाला इथं आयसोप्रीन माहिती ना, या CH3 च्या ऐवजी फक्त Cl टाकायचं. CH3 च्या ऐवजी काय टाकायचं? फक्त Cl टाकायचं, तयार होतं क्लोरोप्रीन. चला मित्रांनो, प्रिपरेशन देतो. तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया काय तयार करण्याची. तर आपल्याला तयार करायचं आहे कोणतं? तर निओप्रीन नावाचं रबर तयार करायचं. निओप्रीन नावाचं रबर तयार करायचं आहे. चला पाहायचं. मी घेतोय कंटेनर, थोडंसं अलीकडे काढतो, इकडं जागा पुरली पाहिजे आपल्याला. हे कंटेनर घेतो. इन दिस कंटेनर वी हॅव टू टेक लार्ज नंबर ऑफ n नंबर ऑफ घ्यायचे काय? क्लोरोप्रीन. काय घ्यायचं आपल्याला? क्लोरोप्रीन घ्यायचं. हे क्लोरोप्रीन, आणि त्याला आपल्याला हीट करायचे. त्याला काय करायचं? आपल्याला हीट करायचं आहे. क्लोरोप्रीनचा फॉर्म्युला कोणता? मी आता सांगितला. क्लोरोप्रीनचा फॉर्म्युला कोणता? तर फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा? CH2 डबल बॉन्ड कार्बन CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा आयसोप्रीन आहे. आयसोप्रीन मध्ये हा जो वरचा मिथिल आहे का, तो मिथिल काढला आणि तिथं क्लोरीन जर टाकला तर त्याचं नाव क्लोरोप्रीन आहे. काय नाव त्याचं? क्लोरोप्रीन. म्हणून पहा, CH2 डबल बॉन्ड कार्बन, इथं Cl टाकायचं, नंतर CH डबल बॉन्ड CH2. 1,3 ब्युटॅडाईनचा क्लोरो डेरिव्हेटिव्ह आहे हा. याचं नाव काय? तर याचं नाव आहे क्लोरोप्रीन. काय नाव याचं? क्लोरोप्रीन हे त्याचं नाव आहे. ओके, आणि हा जो क्लोरोप्रीन आहे, या क्लोरोप्रीनचं पॉलिमरायझेशन होऊन आपल्याला तयार होतं ते निओप्रीन रबर. क्लोरोप्रीन इन प्रेझेन्स ऑफ O2 ॲज अ कॅटलिस्ट ऑन पॉलिमरायझेशन. Okay, when large number of chloroprin is heated in presence of O2 on polymerization gives a neoprene rubber. इथं काय होतं? CH2 डबल बॉन्ड कार्बन क्लोरीन CH डबल बॉन्ड CH2 क्लोरोप्रीन. याचं आययुपीएच नेम काय? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आययुपीएच नेम पहा. इथे लिहितो मी. डबल बॉन्ड इकडच्या साईडनं पण जवळ आहे, इकडच्या साईडनं पण जवळ आहे, पण पॉइंट ऑफ ब्रांचिंग ही डाव्या साईडनं जवळ आहे. म्हणून हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबर, हा 3 नंबर आणि हा 4 नंबर. 2 नंबरच्या कार्बनला क्लोरीन जोडलेला आहे. याचं आययुपीएच नेम 2 क्लोरो ब्यूट्या 1,3. डबल बॉन्ड कुठून सुरू झाला? 1 नंबरच्या कार्बन आणि 3 नंबरच्या कार्बन पासून. 2 क्लोरो 1,3 ब्यूट्या 1,3 डाईन. ओके, म्हणून when large number of chloroprin on polymerization gives neoprene. आता निओप्रीनचं स्ट्रक्चर कसं काढायचं? ब्रॅकेट काढायची. या कार्बनला मागचा कार्बन जोडलेला असणार आहे. ह्या इकडं. ओके, हे पहा, ह्या इकडं काय जोडलेलं असणार? तर बॉन्ड असणार. ठीक आहे. CH2 इथे काय तुम्ही? CH2. नंतर हे पहा, या कार्बनला मागचा कार्बन जोडला असणार आहे. कार्बनला 2 हायड्रोजन होतं म्हणजे 2 बॉन्ड. डबल बॉन्ड कार्बन सोबत म्हणजे 4 बॉन्ड आणि 9 5 बॉन्ड. मग 5 बॉन्ड नसतील, म्हणून या कार्बनला मागचा कार्बन जर जोडला, हायड्रोजन जसेच तसे राहतील. हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड या बॉन्ड पोझिशनवरती शिफ्ट होतो. ओके, नंतर काय होतं? तर हा जो कार्बन आहे, या कार्बनची व्हॅलेन्सी किती व्हायला लागते? 5. जर अशीच कंडिशन असली तर जर डबल बॉन्ड पडला, कार्बन एक हायड्रोजन सोबत बॉन्ड, डबल बॉन्ड कार्बन सोबत 3, या कार्बन सोबत 4था आणि नवीन कार्बन 5वा, असं नसतं. आणि म्हणून ज्यावेळेस हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, त्यावेळेस हा बॉन्ड पुढे शिफ्ट होईल आणि हा कार्बन आणि पुढचा कार्बन यांच्यात बॉन्ड तयार होईल. म्हणून पॉलिमरचं स्ट्रक्चर कसं लिहायचं पहा. ब्रॅकेट काढली. हा CH2 टर्मिनलचा 1 नंबरचा, या CH2 ला बॉन्ड असतो म्हणून रेश वडले आपण. हा बॉन्डच आहे. ओके, काय हा? तर हा बॉन्ड आहे. नंतर CH2, हा बॉन्ड शिफ्ट होतो. CH2 कार्बन, त्याला वरती काय? क्लोरीन. ह्या कार्बनला काय जोडलेलं वरती? क्लोरीन. हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो म्हणजे इथं पहा डबल बॉन्ड तयार होईल.
ओके, त्याच्यासमोर काय येतं CH. ओके, हा बॉन्ड पुढे शिफ्ट होतो, CH डबल बॉन्ड CH2 च्या ऐवजी CH सिंगल बॉन्ड CH2 आणि तो बॉन्ड पुढे शिफ्ट होतो. हा बॉन्ड पुढच्या कार्बन सोबत बॉन्ड तयार करण्यासाठी हा वापरतो आणि CH2 घ्या. हेच तयार झालं. याचं नाव काय, याला म्हणतो आपण निओप्रीन रबर. काय म्हणतो आपण, निओप्रीन रबर असं म्हणत असतो. हे जे क्लोरोप्रीन आहे, क्लोरोप्रीनचं आयपीएच नेम काय, 2 क्लोरो ब्युटा 1,3 डाईन. ओके, किंवा त्याला असे लिहू शकता तुम्ही 2 क्लोरो 1,3 ब्युटॅडाईन. ओके, आणि याची डेफिनेशन काय असेल किंवा स्टेटमेंट, सॉरी, when large number of chloroprene, पहा n number of, when large number of chloroprene on heating in presence of oxygen as a catalyst on polymerization gives a corresponding neoprene rubber. neoprene rubber, CH2 डबल बॉन्ड कार्बन Cl CH डबल बॉन्ड CH2. या कार्बनला मागचा कार्बन जोडला जाईल, हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, हा बॉन्ड पुढच्या कार्बन सोबत शिफ्ट होईल, म्हणजे तयार होईल इथं पहा CH2 कार्बन Cl डबल बॉन्ड CH CH2 या पद्धतीनं. आणि ते कसं लिहिले मी, या कार्बनला नवीन बॉन्ड तो इथं जोडला, नंतर हा बॉन्ड पुढे शिफ्ट करायचा, हे पाहिजे शिफ्ट झाला डबल बॉन्ड, नंतर इथला डबल बॉन्ड पुढे शिफ्ट करायचा, इथला जो डबल बॉन्ड होता तो पुढे हा येतो, आणि इकडे काय असणार आहे, इकडे पुन्हा तुमच्या माहितीसाठी CH2 पुढे पहा CH2 असणार आहे, त्याच्या पुढे कार्बन असणार आहे, त्याच्या पुढे याच्या पुढे क्लोरीन येतं, इथं डबल बॉन्ड CH, इथं पुढे CH2, पुढे पुन्हा सुरू. म्हणजे अशा प्रकारचे युनिट जोडलेले असतात. ओके, अशा प्रकारचे युनिट जोडलेले असतात. आणि हे झालं तयार, काय झालं इथं, हे निओप्रीन रबर झालं. निओप्रीन रबर तयार करत असताना कॅटलिस्ट हा ऑक्सिजन वापरला जातो. आणि निओप्रीन हे जे रबर असतं, या निओप्रीनचं सिंथेटिक रबरचं व्हल्कनायझेशन करण्यासाठी हे पहा, क्लोरोप्रीन, लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्रीन, लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्रीन म्हणजेच काय, आपण ह्या कंटेनरमध्ये लाखो करोडो जर एन क्लोरोप्रोपीन घेतले, त्यांना जर हीट केलं आपण, हीट केलं तर हीट केल्यानंतर एकापासून असे जोडले जाऊन त्या लांब लचक साखळी त्या रबरची, त्याला म्हणायचं निओप्रीन. हे निओप्रीन रबर आणखी मजबूत तयार करण्यासाठी यामध्ये आपण काही प्रमाणात सल्फर टाकतो, तर काही प्रमाणात मिथास मिळेल, किंवा निओप्रीन रबरचं व्हल्कनायझेशन करण्यासाठी मॅग्नेशियम ऑक्साईड देखील टाकलं जातं, जे की मी तुम्हाला सांगणार आहे. मी परत ही रिॲक्शन वरती लिहिणार आहे आणि त्याचं व्हल्कनायझेशन कसं केलं जातं ते लिहितोय, कारण इथं जर मी लिहायचा प्रयत्न केला तर इथं ते बसणार नाही, व्हल्कनायझेशन ऑफ रबर. ओके, तर कृपया अगोदर हे लिहून घ्या. पुन्हा मी हे रिॲक्शन लिहून तुम्हाला व्हल्कनायझेशन ऑफ रबर हे दाखवणार आहे. ओके, आताच पाहिलं आपण प्रिपरेशन ऑफ निओप्रीन. आता त्या निओप्रीनचं व्हल्कनायझेशन करण्यासाठी काय वापरलं जातं, मी तुम्हाला आता सांगितलं की जर आपण याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्रीन युनिट घेतले, त्याला हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ O2 टाकून, तर तयार होतं निओप्रीन रबर. क्लोरोप्रीन पासून निओप्रीन, आणि निओप्रीनचं व्हल्कनायझेशन करण्यासाठी म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईड टाकलं जातं. ती व्हल्कनायझेशन प्रोसेस होत असताना नेमकी कशी रिएक्शन होते ते देखील तुम्हाला मी समजून सांगते. पहा, व्हल्कनायझेशन ऑफ कोणाचं, स्पेशली निओप्रीन रबर, ते समजून सांगतो. आता मला सांगा, निओप्रीन तयार होण्यासाठी लागणारे युनिट कोणते, क्लोरोप्रीन. चालेल, तो क्लोरोप्रीन. क्लोरोप्रीनचा फॉर्म्युला आताच लिहिला आपण, CH2 डबल बॉन्ड. ओके, इथं वरती किंवा खाली कुठं लिहू शकता, CH डबल बॉन्ड CH2. मुद्दा म्हणलेले वरती गेलं तर चालतं, खाली तर चालतं. ओके, हे क्लोरोप्रीनचे युनिट आहेत. कोणते, तर हे क्लोरोप्रीनचे युनिट आहेत. ओके, हे झालं. when n number of chloroprene in presence of O2 on polymerization gives, काय देतं बरं, पॉलिमरायझेशन gives. तुम्हाला माहिती आहे, या कार्बनला मागचा कार्बन हा इथं शिफ्ट होतो आणि हा पुढे शिफ्ट होतो. या प्रकारे इथं तयार होतं आपल्याला असं. इथं CH2 पहा, CH2 नंतर हा बॉन्ड शिफ्ट झाल्यामुळे आपण आताच पाहिलं प्रिपरेशन, कार्बन इथं क्लोरीन. ओके, इथं कोणता बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, नंतर इथं CH, पुढं सिंगल बॉन्ड CH2, आणि इथं पुढं. when large number of chloroprene in presence of O2 on polymerization gives this polymer which is called as a neoprene. यालाच काय म्हणतो आपण, तर निओप्रीन असं म्हणतो. n number of chloroprene gives that is neoprene rubber. आता हे निओप्रीनचं व्हल्कनायझेशन पाहतो आपण, काय पाहतोय, व्हल्कनायझेशन ऑफ
निओप्रीन. तर हे जे कंटेनर आहे या कंटेनर मध्ये काय घेतलं विद्यार्थी मित्रांनो आपण एन नंबर ऑफ क्लोरोप्रीन, त्याला हीट केलं O2 टाकून, काय तयार होतं तर आपल्याला तयार होतं निओप्रीन रबर. काय तयार होतं निओप्रीन रबर. ते खूप लांब लचक असतं. ओके निओप्रीन. नंतर निओप्रीन झाल्यानंतर काय टाकायचं असतं त्याला लवकर त्याला टफ करण्यासाठी, त्याची टेन्साइल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, त्याची इलॅस्टिसिटी वाढवण्यासाठी ओके त्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड टाकलं जातं. मग मॅग्नेशियम ऑक्साईड नेमकं कोणत्या प्रकारे ऍक्शन करतो त्याच्याविषयी आपण पाहूया. ओके हे जे निओप्रीन आहे याचं स्ट्रक्चर मी खाली काढतोय पहा, याचं स्ट्रक्चर मी खाली काढतोय. ते कसं काढतोय पहा, हे डॅश ओके हे डॅश, हे डॅशचा अर्थ काय इकडे चेन कंटिन्यू पहा. CH2 लिहायला मी काय लिहिलं इथं CH2 वरती काढतो थोडंसं आणखी. हे जी लांबलचक साखळी काढायला, हे जी इथे आहे ना ही लांबलचक साखळी काढायला इथं पहा वल्कनायझेशन मी असं लिहितोय, वल्कनायझेशन प्रोसेस, वल्कनायझेशन रिएक्शन इन निओप्रीन. ओके चला तर रिएक्शन नेमकी कशी होती तर ती रिएक्शन पहा. इथं काढतो डॅश 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 CH2, कोणता CH2 हा CH2, त्याच्या समोर काय बरं त्याच्या समोर कार्बन, त्याच्या खाली Cl, त्याच्या समोर डबल बॉन्ड CH. हे पाहून काढेल मी हा CH2 कार्बन Cl डबल बॉन्ड CH, त्याच्यानंतर CH2. एवढं म्हणजेच असते का बरं निओप्रीन तर नाही, असे पुन्हा पुढे युनिट असतात नाही का जसं तसं. मग ह्या युनिटच्या पुढे पुन्हा पुढचं युनिट काढायचं. ओके हा CH2 पुढे त्याच्या हा CH2 म्हणजे हे एक युनिट झालं, इथं लिहून काढलं. असंच युनिट पुढे असणार आहे म्हणजे CH2, त्याच्या पुढे कार्बन, त्याच्या पुढे कार्बन खाली Cl. ओके डबल बॉन्ड पुढं डबल बॉन्ड इथं CH, नंतर पुन्हा सिंगल बॉन्ड CH2 डॅश 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 पुढं टू बी कंटिन्यू इकडे बी असणार आहे आणि इकडे पण असणार आहे. बरोबर पहा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 दोन फक्त मी ग्रुप काढले, हे एक युनिट काढलं दुसरे युनिट काढलं. त्याच्यानंतर तसंच खालून काढायचे पहा मी देतो प्लस क्लोरोप्रीन O2 टाकलं निओप्रीन तयार होतं. हे निओप्रीन रबर तयार झालं. याच्यात आपण मॅग्नेशियम टाकतो. निओप्रीनच्या रिंगमध्ये निओप्रीनच्या चाफ्यामध्ये काय होतं तर रिएक्शन होते. ती कशा प्रकारे ही एक म्हटलं मी निओप्रीन रबरची युनिट आहे, हे एक निओप्रीन पॉलिमर आहे, त्याच्या खाली मी दुसरं निओप्रीन पॉलिमर काढतोय, दुसरं पॉलिमर ते अशा प्रकारे पहा CH2 इकडे टू बी कंटिन्यू, हेच खालच्या साईडला लिहिलो CH2 कार्बन इथं Cl डबल बॉन्ड CH, हे पहा CH सिंगल बॉन्ड CH2 हा CH2, नंतर हा कार्बन क्लोरीन डबल बॉन्ड CH2 डॅश डॅश डॅश. हे एक निओप्रीन रबरची चेन आहे आणि ही दुसरी निओप्रीन रबरची चेन आहे. इथं अनेक निओप्रीन रबरच्या चेन तयार झालेल्या असतील. क्लोरोप्रीन पासून अनेक ह्या निओप्रीन रबरच्या चेन तयार झालेल्या असतील आणि त्याच्यामध्ये जर आपण मॅग्नेशियम ऑक्साईड जर टाकलं तर व्हल्कनायझेशन होतं आणि ते कशा पद्धतीने होतं तर ही एक निओप्रीन रबरची साखळी आहे, ही दुसऱ्या निओप्रीन रबरची साखळी आहे. याची रिएक्शन ही मॅग्नेशियम ऑक्साईड सोबत होते. कोणासोबत होते विद्यार्थी मित्रांनो तर ती रिएक्शन होते मॅग्नेशियम ऑक्साईड सोबत. व्हल्कनायझेशन होत असताना निओप्रीन मध्ये आपण काय ऍड करतो मॅग्नेशियम ऑक्साईड ऍड करतो आणि मग व्हल्कनायझेशन होताना काय होतं मॅग्नेशियम ऑक्साईड टाकल्यानंतर मॅग्नेशियम हा रिएक्टिव्ह मेटल या क्लोरीन सोबत रिएक्ट होतो, त्याचबरोबर या क्लोरीन सोबत रिएक्ट होतो. आपल्याला माहित आहे मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती आहे, मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2 आहे, +2 - म्हणजे आपल्याला माहिती आहे मॅग्नेशियमची +2 आणि एका क्लोरीनची -1 म्हणजेच इथं 2 क्लोरीन आहेत, किती तर 2 क्लोरीन येतं आणि मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये याची व्हॅलेन्सी 2, ऑक्सिजनची -2 असते. तर ज्यावेळेस मॅग्नेशियम ऑक्साईड आपण या निओप्रीन रबर मध्ये टाकू तर मॅग्नेशियम ऑक्साईड मधलं नेमकं काय होतं, हा जो मॅग्नेशियम आहे तो या क्लोरीन सोबत, हा एक क्लोरीन आणि हा एक क्लोरीन सोबत रिॲक्ट होतो आणि इथून निघून जातं ते या पद्धतीने. काय निघून जातं तर मॅग्नेशियम आणि 2 क्लोरीन इन द फॉर्म ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड निघून जातं. इथंही तसं मॅग्नेशियम ऑक्साईड टाकल्यामुळं हा बॉन्ड तुटतो, हा बॉन्ड तुटतो आणि क्लोरीन मॅग्नेशियम यांच्यापासून MgCl2 निघून जातं. पहा ही कोणती प्रोसेस आहे तर ही एक निओप्रीनची रबर, ही दुसरी निओप्रीनची रबरची जी साखळी आहे यांच्यात मॅग्नेशियम ऑक्साईड टाकल्यामुळं मॅग्नेशियम ऑक्साईडची रिएक्शन होते. या प्रोसेसला व्हल्कनायझेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं व्हल्कनायझेशन म्हटलं जातं. आणि इथं नवीन स्ट्रक्चर पाहायला मिळतं ते कसं
तर ते स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलं असेल. हा जो ऑक्सिजन आहे या कार्बनला आणि या कार्बनला जोडला जातो. हा जो डायव्हॅलेंट ऑक्सिजन आहे या कार्बनला आणि या कार्बनला जोडला जातो. आणि इथं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं ते असं पहा. इथं पहा CH2 कार्बन डबल बॉन्ड CH आणि हा क्लोरीन आहे. ह्या क्लोरीनच्या ऐवजी काय लिहितं ऑक्सिजन. हे पहा ऑक्सिजन. ठीक आहे. आधी मला वाटतं मी साखळी कंप्लीट करून घेतो. तुम्हाला लक्षात घ्या. CH2 कार्बन डबल बॉन्ड CH ती साखळी टू बी कंटिन्यू करून घ्यायची. CH2 पुढं हा CH2 त्याच्या पुढं हा कार्बन ओके डबल बॉन्ड CH2 डॅश 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 ओके. त्यानंतर पहा त्याच्यानंतर लक्षात घ्या. ओके हा कार्बन आहे क्लोरीनच्या ऐवजी इथं काय येणार आहे ऑक्सिजन. कार्बन आणि ऑक्सिजन ओके. त्याचबरोबर आणि खाली पुन्हा सांगतोय ही जी लाईन आहे ना ही लाईन CH2 पुढं हा कार्बनचा क्लोरीन जो होता हा क्लोरीन मॅग्नेशियम क्लोराईडच्या फॉर्मॅट मध्ये गेला. हा कार्बन आणि ऑक्सिजन आणि कार्बन इथं काय होणार आहे इथं बॉन्ड तयार होणार आहे. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तयार होणार. नंतर पुढं डबल बॉन्ड CH हे तर CH त्याच्या पुढं CH2 जशाच तसं. त्याच्या पुढं CH2 जशाच तसं. त्याच्या पुढं हा कार्बन ओके. हा कार्बन याचा क्लोरीन मॅग्नेशियम क्लोरीन निघून जाणार. म्हणजेच यांच्यामध्ये कोणता हा कार्बन ऑक्सिजन कार्बन यांच्यात काय होणार यांच्यात पुन्हा बॉन्ड तयार होणार ओके. कार्बन इथं डबल बॉन्ड CH आणि CH2. हे जे स्ट्रक्चर विद्यार्थी मित्रांनो हे आहे वल्कनाइज्ड निओप्रीन रबर. हे कोणतं आहे तर वल्कनाइज्ड निओप्रीन रबरचं आहे. कधी जर तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट स्ट्रक्चर ऑफ वल्कनाइज्ड निओप्रीन रबर इन MCQ तर तुमच्या लक्षात ठेवा की अशा प्रकारे असतं ते वल्कनाइज्ड निओप्रीनचं रबर. तर हे झालं वल्कनायझेशन ऑफ निओप्रीन. When chloroprene is heated with air, it gives a neoprene rubber. निओप्रीन रबरचं वल्कनायझेशन करत असताना काय ऍड केलं जातं तर मॅग्नेशियम ऑक्साईड ऍड केलं जातं. आणि मग हे स्ट्रक्चर कसं काढलं वाटतंय मोठं पण अवघड नाही ते सोपं आहे. वरती एक मी काढली निओप्रीन रबरची चेन, खालती एक काढली मी निओप्रीन रबरची एक चेन. निओप्रीनच्या ज्या चेन तयार झालेल्या असतात तिथं यांच्यात मॅग्नेशियम ऑक्साईड टाकल्यानंतर तर ते जे निओप्रीन रबर असतं त्या निओप्रीन रबरचं दोन्ही खालची एक निओप्रीन रबर आणि वरचे एक निओप्रीन रबर यांच्यातले क्लोरीन हे मॅग्नेशियम सोबत निघून जातात MgCl2 च्या फॉर्म मध्ये. कोणत्या इथे लिहितो मी -N MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतात. आणि कार्बन ऑक्सिजन कार्बन नवीन लिंकेज तयार होते इन वल्कनाइज्ड निओप्रीन रबर विच लिंकेज इज न्यूली फॉर्म्ड. तर लक्षात ठेवा कार्बन ऑक्सिजन कार्बन कोणती कार्बन ऑक्सिजन कार्बन हे लिंकेज तयार होते ओके. कार्बन ऑक्सिजन कार्बन आणि हे स्ट्रक्चर कोणाचं आहे तर हे आहे वल्कनाइज्ड निओप्रीन रबर. मॅग्नेशियम ऑक्साईड वापरलं जातं. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ओके. तर हे झालं वल्कनायझेशन ऑफ निओप्रीन. काय अवघड आहे का तर काहीच नाही. वरती एक मी निओप्रीन रबरची साखळी काढली, खालती एक निओप्रीन रबरची साखळी काढली प्लस MgO इथं प्लस MgO कारण मॅग्नेशियम ऑक्साईडचं ऍडिशन करतो. लिहिलं हे मॅग्नेशियम क्लोराईड इथून निघून जातं. कार्बन ऑक्सिजन कार्बन नवीन बॉन्ड तयार होतो जो आपण इथे लिहिलाय. इथं पण मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये दोन इथं मॅग्नेशियम हा दोन क्लोरीन सोबत ऍड होतो खालच्या आणि वरच्या चेनच्या. मॅग्नेशियम क्लोराईड निघून जातो. कार्बन ऑक्सिजन कार्बन नवीन लिंकेज तयार होते आणि या प्रकारे जे तयार झाले नवीन स्ट्रक्चर त्याला आपण म्हणतो वल्कनाइज्ड निओप्रीन रबर. MCQ साठी मला लक्षात ठेवायचं आहे. तर कार्बन ऑक्सिजन कार्बन ही लिंकेज निओप्रीन वल्कनाइज्ड रबर मध्ये आपल्याला पाहायला मिळते ओके. सो हिअर वी स्टडी अबाउट 4 सिंथेटिक रबर. आता यांचे आपण युजेस बघूया. हे एकदा लिहून घ्या. ओके चला आपण पाहूया युजेस ऑफ सम सिंथेटिक रबर जे आताच आपण 4 प्रिपेअर केले तयार. ब्युनायन ब्युटिल रबर आणि निओप्रीन रबर यांचे थोडक्यात युजेस जे आपण सुरुवातीला पण पाहिले ते थोडक्यात पाहूया. युजेस ऑफ सम सिंथेटिक रबर. नंबर 1 कोणता ब्युनायस. ब्युनायस इज अ पॉलिमर ऑफ स्टायरीन अँड ब्युटाडाइन. इट इज अ कोपॉलिमर. त्याचे युजेस काय इट इज युज्ड इन मेकिंग इनर ट्यूब फॉर टायर्स मोटर्स अँड बबल गम. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं जे टायर असतं समजा आपण जर म्हणले मोटरसायकलचं टायर त्याच्यामध्ये ट्यूब असतं तर ते ट्यूब तयार करण्यासाठी म्हणून ब्युनायस वापरलं जातं.
कोणतं? इनर ट्यूब फॉर टायर्स, टायर मधलं ट्यूब. नंतर टायर मोटर्स म्हणजेच मोटर व्हेकल वगैरे. बबल गम म्हणजे जे आपण त्याला म्हणतो लहान लेकरच काय असतं त्याला बबल गम, तर ते च्युइंगम तयार करण्यासाठी, बबल गम म्हणजे काय, चेविंगम तयार करण्यासाठी देखील या ब्युनायसचा उपयोग केला जातो. बबल गम म्हणजे काय तर चेविंगम, लक्षात ठेवा, ज्याला आपण म्हणतो च्युइंगम. ओके, चेविंगम तयार करण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. आणि नंतर इट इज अब्रेशन रेजिस्टंट, हेन्स युज्ड इन टायर इंडस्ट्री. तर हे जे काय आहे ब्युनायस, हे कडक प्रकारचं आहे. ते काय करत नाही, त्याच्यावरती वरखंडे वळलेले दिसत नाहीत, म्हणजे ते लवकर घासत नाही, म्हणून तर त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, तर त्याचा उपयोग टायर तयार करण्यासाठी केला जातो. ब्युनायस यावरती वरखडे उमटत नाहीत, म्हणजे जे काही त्याचे घासत नाही ते घासत नाही, म्हणून याचा जास्तीत जास्त उपयोग टायर करण्यासाठी केला जातो. तुम्ही म्हणतात मग ते खराबच होत नाही, तर होतं, पण त्याला कालांतरानं ते खराब होतं, म्हणून त्यांचा उपयोग टायर तयार करण्यासाठी केला जातो. मोटरचे म्हणजेच कोणते, टू व्हीलर, फोर व्हीलर यांचे टायर तयार करण्यासाठी देखील केला जातो. नंतर ब्युनायन, आणि हे जे ब्युनायस आहे याचं ट्रेड नेम काय आहे, तर ब्युनायस याचं ट्रेड नेम SBR या नावाने ते ओळखलं जातं. मार्केटमध्ये SBR या नावाने ओळखलं जातं. ओके, त्यानंतर ब्युनायन, ब्युनायन, ब्युनायन याचं ट्रेड नेम काय, तर ABR हे त्याचं नाव आहे. ब्युनायन इज अ कोपॉलिमर ऑफ, कशापासून, ब्युटॅडाइन आणि अक्रिलोनाइट्राइल पासून ते तयार होतं. ब्युनायन इज युज्ड इन मेकिंग सोल्स ऑफ द शूज, जे काही चप्पल किंवा बूट यांचे तळवे असतात, तर बुटाचे तळवे तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. नंतर अडेसिव्ह, चिटकवण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो सुलोचन किंवा डिंक किंवा फेविक्विक, हे तयार करण्यासाठी या रबरचा उपयोग केला जातो, ब्युनायन. त्याचबरोबर ऑइल सील्स, ज्या काही ऑइलच्या कॅन असतात त्या कॅनला ढक्कन, टोपण म्हणून देखील या ब्युनायन या रबरचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर टँक लाइनिंग म्हणजे टँक क्लोज करण्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. नंतर तिसरं पाहूया ब्युटिल रबर. ब्युटिल रबर इज मेड ऑफ, ब्युटिल रबर इज मेड ऑफ कशापासून तयार होतं बरं, तर आयसोब्युटिलिन आणि निओप्रिन, आयसोब्युटिलिन आणि आयसोप्रिन यांच्यापासून ब्युटिल रबर तयार होतं. ब्युटिल रबर इज युज्ड फॉर मेकिंग इनर ट्यूब ऑफ टायर ऑफ मोटर्स, म्हणजे या दोघांचे उपयोग जवळपास सारखे येतं. ब्युटिल रबर आणि ब्युनायन या दोघांचाही उपयोग इनर ट्यूब, टायरच्या मधले ट्यूब तयार करण्यासाठी देखील केला जातो, तो कॉमन यूज झाला. नंतर निओप्रिन रबर, कोणतं, निओप्रिन रबर. निओप्रिन रबर इज मेड ऑफ क्लोरोप्रिन लाईक मोनोप्रिन युनिट्स. निओप्रिन रबर इज युज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ केमिकल कंटेनर्स, तर केमिकल इंडस्ट्रीमध्ये अल्कोहोल ठेवण्यासाठी, नाही का, अल्कोहोल ठेवण्यासाठी किंवा वेगवेगळे असेटोन ठेवण्यासाठी वेगवेगळे कंटेनर लागत असतात. ते जे कंटेनर असतात, जसं पाण्याची टाकी आपल्याकडे असते, तसं इंडस्ट्रीमध्ये केमिकल ठेवण्यासाठी टाक्या असतात. तर त्या टाक्या कशापासून तयार केल्या जातात, तर ते निओप्रिन रबर पासून केल्या जातात. आणि तिकडच्या केमिकल वापरलेल्या टाक्याच आपण इकडे पाणी वापरण्यासाठी करत असतो. ओके, तर जनरली ज्या हार्ड असतात तुम्हाला माहिती आहे, ते एकदम हार्ड असतात. तर हार्ड ज्या टाक्या असतात तर त्या कशापासून तयार झालेल्या असतात विद्यार्थी मित्रांनो, निओप्रिन रबर पासून तयार केलेल्या असतात. निओप्रिन रबर इज युज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ केमिकल कंटेनर्स, केमिकल ठेवण्याच्या टाक्या. नंतर इन्सुलेटर केबल्स, जे केबल असतं, लाईटचं जे केबल असतं, ओके, ट्यूब लाईट फॅनचं, तर त्या केबलला जे आवरण असतं, कव्हर असतं, ते कव्हर पण या निओप्रिन रबरचं वापरलं जातं. त्याचं कारण काय, निओप्रिन इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणून त्याचा उपयोग इन्सुलेटर साठी केला जातो. त्याचबरोबर जॅकेट्स, वायरला जे जॅकेट्स असतात त्याच्यासाठी देखील केलं जातं. बेल्ट्स फॉर पॉवर ट्रान्समिशन अँड कन्व्हेयर बेल्ट्स. कन्व्हेयर बेल्ट्स म्हणजे काय, जे पट्टे, गिरणी वगैरे आपल्याला माहित असेल तर त्याला बेल्ट असतो, बेल्ट, काही मशीनला बेल्ट असतो, तर जे बेल्ट असतात ते बेल्ट कशापासून तयार केले जातात, तर ते निओप्रिन रबर पासून केले जातात. बेल्ट्स फॉर पॉवर ट्रान्समिशन अँड कन्व्हेयर बेल्ट्स माहिती तुम्हाला. तर ते बेल्ट्स, ओके, ते गिरणी वगैरे जे जुन्या टाईपचे होते त्याला पट्टे होते, ते पट्टे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. किंवा आपल्याला माहिती आहे टेप रेकॉर्ड असेल किंवा आणखी काही सिस्टीम असेल त्याच्यामध्ये देखील मोटर असते, त्या मोटरला जो पट्टा असतो, पट्टा, ओके, बेल्ट असतो, सो दॅट बेल्ट इज मेड ऑफ निओप्रिन टाइप ऑफ रबर. त्याचबरोबर गॅस किट्स, जे गॅस किट्स असतात, म्हणजे आपण म्हणू शकतो जे शेगडी असेल त्याचे ते बटन असेल किंवा त्याचबरोबर नळी असेल, ती नळी माहिती तुम्हाला ट्रान्सफर करण्यासाठी, गॅस ट्रान्सफर करण्यासाठी, तर ती नळी तयार करण्यासाठी देखील या निओप्रिन रबरचा उपयोग केला जातो. आणि या निओप्रिन रबरचा आणखी एक उपयोग जे आपण दैनंदिन जीवनामध्ये
रबर वापरतो, ते रबर बँड्स तयार करण्यासाठी देखील निओप्रीन या रबरचा उपयोग केला जातो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सिंथेटिक रबर. ओके, कोणते रबर पाहिले आज आपण? तर आज आपण पाहिले ब्युना एस, ब्युना एन, नंतर ब्युटिल रबर आणि निओप्रीन रबर. ओके, सो थँक यू सो मच फॉर टुडे. Remaining part we will continue in next lecture. So please note down this.